नमस्कार. काल आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट, ॲडजस्टमेंट आणि फॉर्मॅट याची सर्व माहिती घेतलेली आहे. आता ॲक्च्युली तुम्हाला प्रॉब्लेम सोडत असताना अडचणी म्हणजे येणाऱ्या अडचणी कुठल्या, तर एक पोस्टिंग कसं करायचं आणि ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कसे दाखवायचे. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कसे दाखवायचे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट लिहूनही दिलेले आहेत मराठीमध्ये सर्व. आता प्रॉब्लेम काय आहे, तर ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला जी काही अकाउंट दिले आहेत आणि क्रेडिटला जे अकाउंट दिले त्याचं पोस्टिंग हे नेमकं कुठं आणि कसं करायचं. पोस्टिंग करण्यासाठी नेम आहेत. काय नेम आहेत, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला साधारणतः मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात आणि पर्चेस ऑफ गुडच्या संदर्भात जी काय अकाउंट आलेली असतात ती अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायची. म्हणजेच डायरेक्ट एक्सपेन्सेस असणारी अकाउंट्स. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ज्या खर्चाचा संबंध उत्पादनाशी येतो आणि पर्चेस ऑफ गुडशी येतो अशी अकाउंट. ही अकाउंट कुठली? पर्चेसेस, वेजीस, कॅरेज इनवर्ड, ऑक्ट्राय, पॉवर अँड फ्युएल, इम्पोर्ट ड्युटी अशा प्रकारची जी अकाउंट असतात ती सर्व ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायची. पुन्हा सांगतोय, उत्पादनाशी संबंधित आणि गुड्स परचेस संबंधित जी खर्चाची अकाउंट असतात ती ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायची. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची अकाउंट आहेत जी प्रत्यक्षात उत्पादनाशी संबंधित अकाउंट नाही आहेत, अशी अकाउंट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायची. फॉर एक्झाम्पल, सॅलरीज, इन्शुरन्स, पोस्टेज अँड टेलिग्राम, ऑडिट फी, ॲडव्हर्टाइजमेंट ही अकाउंट आहेत. ही अकाउंट ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची अकाउंट आहेत. ह्या खर्चाचा संबंध उत्पादनाशी येत नाही, म्हणून ही अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायची. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इनडायरेक्ट इन्कम, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड अशी जी अकाउंट असतात ती इन्कमची अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायची. थोडक्यात पुन्हा सांगतोय, वस्तू उत्पादनासंबंधीची ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली खर्चाची अकाउंट्स, वस्तू खरेदीसंबंधीची खर्चाची अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची अकाउंट्स किंवा ऑफिसशी संबंधित जी अकाउंट आहेत अशी अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. आणि इन्कमची जी अकाउंट आहेत ती इन्कमची अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्या. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये आणि काय दिलेलं असतं, असेट्स आणि लायबिलिटी. असेट्सच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या, लायबिलिटीज ह्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्या. आता एक प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वप्रथम प्रॉब्लेम नीट वाचायचा, पार्टनर्स किती आहेत आणि त्यांचं प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग रेशो, नफा तोटा वाटण्याचं प्रमाण दिलेलं असतं. हे जर प्रमाण दिलेलं नसेल तर ते इक्वल समजायचं आणि दिलं असेल तर त्या पद्धतीनं त्यांच्या रेशोमध्ये आलेला प्रॉफिट किंवा लॉस वाटायचा असतो. तर आता इथे एक प्रॉब्लेम बघू. ही जी अकाउंट दिलेली आहेत ह्या अकाउंटचं आता पोस्टिंग कसं करायचं मी सांगतो बघा. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे गुडशी संबंधित आहे. हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिल्या ओळीला घ्यायचा. ओपनिंग स्टॉक हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मोडतो. पर्चेस ऑफ गुड संबंधित आहे, तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. कॅश इन हँड. आता कॅश इन हँड हे असेट आहे, ही बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायची. डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट दिला आहे, हा इनडायरेक्ट खर्च आहे. इनडायरेक्ट खर्च म्हटले की पी डीला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सॅलरीज हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग हे असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. फर्निचर
आशेट आहे, बॅलन्स शीटच्या आशेट साईडला घ्या. प्लॅन्ट अँड मशिनरी आशेट आहे, बॅलन्स शीटच्या आशेट साईडला घ्या. सन्ड्री डेटर्स म्हणजे व्यवसायाची येणेकरी, तर ही आशेट आहे, बॅलन्स शीटच्या आशेट साईडला घ्या. इंटरेस्ट पेड, कर्जावरील व्याज पेड दिले, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. बॅड डेट्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. परचेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. वेजीस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. सेल्स रिटर्न म्हणजे विक्री केलेल्या मालापैकी काही माल परत आला असेल तर त्याला सेल्स रिटर्न, त्याला दुसरं नाव आहे रिटर्न इनवर्ड. तर हे सेल्समधून वजा करायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सुरुवातीला सेल्स घ्यायचं आणि त्यातून सेल्स रिटर्न वजा करायचं. आता ही बाजू बघ, क्रेडिट बॅलन्समध्ये कॅपिटल आहे. कॅपिटल हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स म्हणून सोनल आणि मिनल यांच्या कॉलममध्ये त्यांची अमाऊंट ती लिहायची आहे. त्यानंतर सेल्स हा डायरेक्ट एक्सपेन्सेस संदर्भात असल्यामुळं ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्यायचं सेल्स. सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी असल्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. बिल्स पेबल ही देखील काय आहे, लायबिलिटी आहे. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे व्यवसायाचे देणेकरी ही देयता बाजूला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचं. बिल्स पेबल म्हणजे हुंड्यांची किंवा बिलांची देणे रक्कम ही देणं आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचं. बँक लोन, बँकेकडून काही कर्ज घेतला असेल तर हे पण आपलं व्यवसायाची पार्टनरशिपची देणं असल्यामुळं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचं. डिस्काउंट रिसिव्ड, तर हे इनडायरेक्ट इन्कम आहे. डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे काय, इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट म्हणजे की डिस्काउंट रिसिव्ड इनडायरेक्ट इन्कम असल्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. रिसिव्ड म्हणजे ते मिळालं आहे, डिस्काउंट मिळाला आहे. पार्टनरशिपचं उत्पन्न असल्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा. परचेस रिटर्न म्हणजे खरेदी केलेल्या मालापैकी काही माल डॅमेज असेल, खराब असेल तर तो परत केला असेल तर तो परचेसमधून वजा करायचा. एक लक्षात ठेवा, सेल्समधून जे वजा करायला सांगितलेलं असतं ते ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला असतं. बघा, सेल्स हिथं आहे क्रेडिटला आणि त्यामधून जे वजा करायला सांगितलं आहे ते ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला आहे, सेल्स रिटर्न. आणि परचेसेस डेबिटला आहे. बघा, परचेसेस डेबिटला आहे आणि त्यातून जे वजा करायला सांगितले ते इथे क्रेडिटला दिले, ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला. म्हणजे परचेसेसमधून जे वजा करायचं असते हे ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला दिलेलं असतं. सेल्समधून जे वजा करायला सांगितलं असते ते ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला दिलेलं असतं. आता ॲडजस्टमेंट, ह्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट दाखवायचे. याचा एकच इफेक्ट दाखवायचा. ट्रायल बॅलन्समध्ये जी अकाउंट दिलेली असतात त्यांचा फक्त एक इफेक्ट दाखवायचा, त्यांचं पोस्टिंग करायचं. पोस्टिंग केल्यानंतर ॲडजस्टमेंट सोडवायला सुरुवात करायची. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट दाखवायचे. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कुठे होतात हे ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. साधारणतः 20-21 ॲडजस्टमेंट आहे. मी 11 ते 12 महत्त्वाचे ॲडजस्टमेंट लिहून दिलेले आहे. तर स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या आशेटला दाखवा. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हटलं की संबंधित खर्चामध्ये ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला संबंधित खर्चामध्ये तेवढी अमाऊंट अधिक करा. दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवा. वेजीस पेड इन ॲडव्हान्स म्हणजेच प्रीपेड वेजीस आहे. तर काय करायचं, याचा पहिला इफेक्ट, वेजीसमध्ये 1200 रुपये जी अमाऊंट आहे, इथं वेजीस जी दिलेली आहे त्यामध्ये ही 1200 वजा करायची ॲडव्हान्स असल्यामुळं. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या आशेट साईडला दाखवायचा. डिप्रिशिएशन चार्ज करायला सांगितले आशेटवरती. लँड अँड बिल्डिंग आणि प्लॅन्ट अँड मशिनरी या 2 आशेट दिल्यात. लँड अँड बिल्डिंगवरती 5% प्लॅन्ट अँड मशिनरीवरती 10% डिप्रिशिएशन चार्ज करायची. कुठं करायचं, बॅलन्स शीटच्या आशेट साईडला जे आशेट्स दिल्यात त्यामधून कॅल्क्युलेशन करायचं, तेवढी अमाऊंट वजा करायची. आणि आता दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला व्यवसायाचा हानी नुकसान झाले म्हणून ते दाखवायचं. राईट ऑफ 1000 फॉर फर्दर बॅड डेट्स, तर 1000 रुपये बुडीत कर्ज आकारा.
याचा पहिला इफेक्ट काय करायचा, डेटर्समधून 1,000 वजा करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स दिला असेल तर त्यामध्ये हे बॅड डेट्स ॲड करून आउटरला लिहायचं.